पोर्शन हे चेंज करायचं असतं मला कसं हे पण खोलायचं. अच्छा. ही टी कशी जॅगवरची, जॅगवरचं नाव कोणत्या साईडला, मशीनच्या बॅक साईडला जॅगवरचं नाव राहतं. ठीक आहे. जसं की हे वालं पोर्शन, हे छोटंवालं पोर्शन याच्यामध्ये आणि बॅगचं मोठं पोर्शन मागच्या साईडला. असं खोलायचं. कधी खराब झालं कसं असतं. नाही 400 200 200 और 500 दिया था ना तब सुबह को खराब था. हाँ 420 रुपये 920 रुपये. नाही बाई असं गड्डा पडतं तर पूर्ण गड्डा इथपर्यंत पडतं. बॅक साईडला बी गड्डा पडून टाकतो. नाही काय ठीक आहे. ते असं जास्त गड्डा पडलं ना, होल पडलं नंतर चेंज करावं लागतं. ते वाला काढून फेकून द्यायचं, ते यूज नाही होत. आता याला वापस जॉईन करायचं. हे वाला नंतर पाठवून द्यायचं. ठीक आहे. त्याला जंग लागलं तर काय करायचं सगळ्यांना? सॅनिटायझरने पुसून घ्यायचं ना. ठीक आहे. आता हे असं पूर्ण काढून टाकलं तू, मी कन्फ्यूज झाली. अरे पूर्ण पार्ट वेगवेगळे झाले ते, हे सगळे पार्ट जॉईन करायचे. जसं की त्या मशीनचे जसे तसे. पहिले याच्या खाली एक प्लेट येईल कोणती, ही वाली कसं आहे असं आहे ना. ठीक आहे. ते एकच आहे ना, हे रॉड एकच आहे. ही वाली अशी येईल, याच्यावर ही वाली येईल. ठीक आहे. याचं कोणतं होतं नट बोल्ट हे होते. ठीक आहे. तुला एवढं तुला आता याला बी परफेक्ट एका बॉर्डर लाईनमध्ये घ्यावं लागतं. याला त्याच्यासाठी काय यूज करावं लागतं, हे वाला. याला काय म्हणतात? काय म्हणते याला असं ठेवावं लागतं. त्याला याच्यात असं पूर्ण घुसून पूर्ण जोरात दाबून तुला नंतर हे काढून तर त्याला असं टाईट करावं लागतं. म्हणजे झालं हे टाईट. आता हे एका लाईनमधून परफेक्टली फिट झालं. म्हणजे इकडून पण तेवढं टाईट आहे आणि हे वालं इकडून पण तेवढं टाईट आहे. झालं एवढं वालं पोर्शन हे झालं. आता हे रबर छोटे हे पण घेऊन जा 2 रबर. आता हे कसं लावायचं ते बी देऊन दे एक्स्ट्रा. हे वालं पोर्शन इथून असं घालायचं रबर. ठीक आहे. हे वालं समोरच्या याच्यातून असं पोर्शनमध्ये घालायचं आणि इथून थोडंसं कसं दाबून धरून मागच्या साईडला जोडून सोडून द्यायचं. झालं हे वालं पोर्शन झालं. मशीन घ्यायची. आता हे सॅनिटायझर क्लीन करावं लागतं. क्लीन करायचं हे वालं इथं ठीक आहे. हे वाला नट लागलं होतं. हे वाला काय काम करतं, हे परफेक्ट हे रॉड आहे का मला परफेक्टली एका याच्यात गेलं. अबे मशीन बाहर ही उसके हिसाब से लगा दी तो बहुत हो गया. उसके हिसाब से लगा रहा. अगर इसके हिसाब से लगा दी तो मशीन बस बहुत हो गया इसके हे हिसाब से. हे वाला पण पॉइंटनेस. आता हे आता पूर्ण परफेक्ट झालं. असं टाईट करून घ्यायचं. थोडं पण इकडे तिकडे हालत नाही. एकदम सेंटर पॉईंट येतं बघ. ठीक आहे. थोडं टाईट करायचं झालं. एवढंच असतं याच्यामध्ये मशीनमध्ये. फक्त हे रॉडच चेंज करावं लागतं. वरचे जे रॉड आहे का हे चेंज करावं लागतं. आणि हे खोलायसाठी हे लागेल तुला. ते परफेक्टली सांभाळून ठेव. इथे वाले तसंच ठेव. नाही हे कुठे भेटेल? हे वाले कुठं भेटत नाही. मशीनसोबतच येतात. मशीन सोबत आहे का मला? मशीनसोबत आहे बघ. आणि पाहिलं नाही. कधी काय होतं आर्थिंग पकडू हे खराब होतं. मला गंज लागतं आपलं. आता ते करंटचं आर्थिंग आपण
आकडा वगैरे टाकतो तर ते एका जागा टाकू कारण ते असं म्हणजे हे होऊन जातं तर हे वाला पोर्शन खराब होतं ब्लॅकनेस होतं. ते फोडू नको बाबा, ते माझं फोडू नको. ब्लॅकनेस होतं याला तर ते आपलं हा ते पॉइंट घासत घसून नाही जातं. ते घासत नाही का हा आपण हा ते माहिती करतो. काय लोखंडाला घासतो ते ते लोखंडाला होतं. जे घासते ते हा कार्बन, कार्बन सारखं हां त्याला घासायचं. ते कार्बन काढून याला असं राऊंड टोपमध्ये थोडंसं समोरचं असं ह्या शेपमध्ये करायचं. समोरून थोडंसं घासायचं, सरळ स्ट्रेट करायचं आणि साईडला राऊंड करायचं. पॉइंट समोर थोडं पॉईंट नाही करायचा म्हणजे असं चपटा करायचं समोरून आणि बाजूच्या साईडने राऊंड टाईप. ओके. ठीक आहे, ते झालं. हे कधी करावं लागतं लय असं म्हणजे आपल्याला वाटलं लय कार्बन जमा झालं त्या टाईमला काय करायचं. आणि तुझं हे ते ढिल्लं होतं हे वाला पोर्शन त्याला टाईट करायचं इथून म्हणजे ते हलणार नाही. दुसरं काहीच नाही कर मग. बरोबर.